रोहित पवार एवढे मोठे नेते नाहीत की त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत। बातमीत बनून राहण्यासाठी हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा भाजप नेता प्रवीण दरेकर म्हणालेत। इतरही विषयावर ते बोललेत, बघूयात काय म्हणालेत। एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या सुरू होते। मला वाटतं रोहित पवार एवढे मोठे नेते नाहीत की त्यांचं भाकीत किंवा त्यांचं वक्तव्य एवढं त्या ठिकाणी गांभीर्यानं घ्यावं किंवा त्याला काही तर्क असेल असं मला वाटत नाही। कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुणाचेच आमदार घेण्याची आमची आवश्यकता नाही। त्याचबरोबर शिंदेसाहेब असतील तर ते सहयोगी पक्ष आहेत, ते महायुतीसोबत आहेत आणि ज्या गोष्टीचा स्वयंस्पष्ट अशा प्रकारचा खुलासा झाला आहे त्याच्यावर त्या ठिकाणी वाकडे तिकडे भाष्य करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न रोहित पवार यांचा आहे। बाकी त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची अजिबात आवश्यकता नाही। सर, ते केंद्राचा रिपोर्ट जो आहे तो आज सभागृहात सादर करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। ते केंद्राचा कोणता रिपोर्ट देत आहेत क्राईम रेशोचा? नाही, देऊ द्या ना, त्यांना तो अधिकार आहे ना। विधिमंडळाच्या सभागृहात ज्या काही माहिती उपलब्ध असेल त्या आधारे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे। पहिला रिपोर्ट काय त्यांनी नीट वाचावा, फक्त मीडियात बातमी यावी एवढ्यापुरता रिपोर्ट दाखवू नये। अनिल परब यांनी ज्या पद्धतीनं विधान केलं, काल भाडोत्री मंत्री म्हणून उदय सामंत यांचा उल्लेख केला, सभागृहाच्या भाषेमध्ये अशा पद्धतीची भाषा वापरणं कसं पाहताय? मी सभागृहात होतो, मी त्याच क्षणी तात्काळ आक्षेप घेतला की एका जबाबदार मंत्र्याला किंवा कोणत्याही मंत्र्याला अशा प्रकारे उल्लेख करणं चुकीचं आहे। त्याच वेळेला मी अनिल परब यांनी माफी मागावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आणि अनिल परब यांनी दिलगिरी व्यक्त करून तो शब्द मागे घेत असल्याचं तात्काळ त्या ठिकाणी सभागृहातच सांगितलं। आणि अशा प्रकारे सरकारमधल्या मंत्र्यांना बोलणं मला वाटतं हे उचित नाही, ते निषेधार्ह आहे। सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलताना वारंवार लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख करू नका, घरात बसावं लागेल असं सुनावलेलं आहे सत्ताधारी आमदारांना। नाही, मला वाटतं अत्यंत योग्य अशा प्रकारची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे। कारण कुठलीही गोष्ट झाली की लाडक्या बहिणींचा आधार द्यायचा आणि लाडक्या बहिणींना त्या विषयात आणायचं। मला वाटतं त्या विषयाचं गांभीर्य किंवा लाडक्या बहिणींच्या उत्कर्षासाठी जी योजना आहे तिचं गांभीर्य, त्याचं महत्त्व कमी होता कामा नये। त्याच्यामुळं कुठलीही योजना त्या ठिकाणी लाडक्या बहिणींशी जोडू नये अशा प्रकारचा मतितार्थ माननीय मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात होता। सर, एका ठिकाणी विरोधक जे आहेत ते दुबार मतदारांचा आरोप सत्ताधाऱ्यांवरती करतायत, मात्र सत्तेमधलेच नेते जे आहेत तर ते सत्तेमधल्याच आमदारांवरती आरोप करतायत की रावसाहेब दानवे असं म्हणाले की अब्दुल सत्तार हे बोगस मतांमुळे निवडून आलेले आहेत, विरोधकांना इथं कोलीत दिलं जाते का? नाही, मला वाटतं दुबार किंवा चुकीच्या गोष्टी कोण बोलते याला महत्त्व नाही। विरोधी बोलत असतील तरी चुकीची गोष्ट चुकीची आहे, सत्ताधारी बोलत असतील तरी चुकीचं आहे, सत्ताधारी पक्षातला एक गट दुसऱ्याला बोलत असेल तेही चुकीचं आहे। मला या ठिकाणी वाटतं की जे चूक आहे ते चूक आहे। दुबार मतदान त्या ठिकाणी चुकीचंच आहे आणि ते नष्ट करण्यासाठी किंवा ते सुरळीत करण्यासाठी सिंगल मतदान राहण्यासाठी निवडणूक आयोग आहे, आपण प्रॉपर प्लॅटफॉर्मवर त्याची तक्रार करून यादी दुरुस्त करू शकतो। तर अंजली दमाने यांनी पुन्हा काही पुरावे समोर आणलेले आहेत जमीन प्रकरणामध्ये, पुणे जमीन प्रकरणामध्ये, आणि त्याचा थेट संबंध अजितदादा पवारांशी आहे असं बोललं जातं। आता तुम्ही मला इथे विचारलं, मी तुम्हाला सांगणार, तुम्हीही नाही बघितलं, अजून काय मीही नाही बघितलं, तर मला वाटतं तिने काय पुरावे आणलेत ते पहिले बघू, त्याच्यामध्ये तथ्य असेल, गांभीर्य असेल तर त्यावर आपण योग्य ती प्रतिक्रिया देऊ। भाजपवरती कोणते आरोप करत नाही, मात्र इतर पक्षांवरती आरोप। हे तुमची दृष्टी झाली, तुमचा बघायचा अँगल कुठल्या पद्धतीनं आहे। त्या प्रसंगी भाजपवर पण अनेकदा अंजली दमानी यांनी त्या ठिकाणी टीका केलेली आहे। दरेकरची पैशांच्या बॅगा सापडत आहेत आणि आजही तशाच प्रकारचे काही अधिकारी PWD विभागातील असतील, वारंवार बातमीमध्ये 2 दिवस संदीप देशपांडे यांनी व्हिडिओ समोर आणलेले आहेत, कसं पाहता? मला वाटतं अजून त्या ठिकाणी जे काही पैशाच्या बॅगेचं अलिबागच्या झालं ते अजून प्रूव्ह झालेलं नाही आहे। पहिलं ती बॅग होती का, पैसे होते का, कोणाचे पैसे होते हे सिद्ध व्हायचं आहे। आणि आता आपण म्हणताय त्याप्रमाणे देशपांडे आणलं असेल तर याची पोलीस दखल घेईल, डिपार्टमेंट दखल घेईल आणि योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होईल। ओके सर, थँक्यू। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतळे, नागपूर।